नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPS 95 पेन्शनधारकासाठी अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPS 95 पेन्शनधारकांसाठी आताची मोठी बातमी, 7,500 रुपयापर्यंत पेन्शनमध्ये वाढ। तर मित्रांनो, नक्की काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, EPS 95 पेन्शन योजना अशा कर्मचाऱ्यांसाठी आहे ज्यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे EPF मध्ये योगदान दिले होते आणि आता ते पेन्शन घेत आहेत। गेल्या काही वर्षात या योजनेत अनेक बदल करण्यात आले असून आता पेन्शनधारकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे। सरकार ही पेन्शन रक्कम वाढवण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे पेन्शनधारकांना दरमहा 7,500 रुपयापर्यंत वाढ होऊ शकते। मित्रांनो, आपण बघूया की EPS 95 पेन्शन अपडेट काय आहे। मित्रांनो, EPS 95 पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या समाप्तीनंतर पेन्शन प्रदान करते। ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे EPF शी जोडलेली आहे आणि ज्यांनी EPF मध्ये योगदान दिले आहे आणि 58 वर्षापेक्षा जास्त वयाचे कर्मचारी समाविष्ट आहेत। पेन्शन लाभ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षिततेची भावना देतात। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी 7,500 रुपयापर्यंत निवृत्ती वेतनवाढ सरकारकडून प्रस्तावित आहे। ही योजना लागू झाल्यास निवृत्ती वेतनधारकांना मासिक पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होईल, ज्याचा त्यांच्या जीवनशैलीवर सकारात्मक परिणाम होईल। सध्या पेन्शनधारकांचे पेन्शन 1,000 ते 3,000 रुपयापर्यंत आहे, जे खूपच कमी आहे। या वाढीमागे सरकारचा उद्देश पेन्शनधारकांची आर्थिक स्थिती मजबूत करणे हा आहे, जेणेकरून ते महागाईचा दबाव सहन करू शकतील। मित्रांनो, या पेन्शन वाढीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी सरकार त्यावर विचार करत आहे। ही वाढ लवकरच लागू केली जाऊ शकते, त्यामुळे पेन्शनधारकांना दिलासा मिळू शकेल असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। मित्रांनो, आपण आता बघूया की पेन्शन वाढीसाठी पात्रता काय राहील। मित्रांनो, पेन्शन वाढीचा लाभ ज्या पेन्शनधारकांनी EPS 95 योजनेअंतर्गत पेन्शनसाठी अर्ज केला होता आणि ज्यांना या योजनेअंतर्गत पेन्शन मिळत आहे त्यांना मिळणार आहे। याशिवाय ही वाढ केवळ त्या पेन्शनधारकांनाच मिळणार ज्यांच्या पेन्शनची रक्कम सध्या 1,000 ते 3,000 रुपयापर्यंत आहे। जर तुम्हाला EPS 95 योजनेअंतर्गत पेन्शन मिळत असेल तर तुम्हाला कोणत्याही विशेष प्रक्रियेची गरज नाही। पेन्शनमधील वाढ आपोआप तुमच्या खात्यात पोहोचेल। ही निवृत्ती वेतनवाढ आपोआप लागू होईल, म्हणजे पेन्शनधारकांना त्यासाठी वेगळा अर्ज करावा लागणार नाही। पेन्शनच्या रकमेत वाढ झाल्यानंतर ही रक्कम थेट पेन्शनधारकांच्या बँक खात्यात पोहोचेल। तथापि पेन्शनधारकांना त्यांचे पेन्शन खाते नियमितपणे अपडेट करावे लागेल, जेणेकरून त्यांना सर्व फायदे मिळू शकतील। सध्या प्रस्तावित पेन्शन वाढ 7,500 रुपयापर्यंत असू शकते, तथापि रक्कम विविध घटकावर अवलंबून असेल, जसे की पेन्शनची सध्याची पातळी, योगदानाचा कालावधी आणि सरकारची आर्थिक स्थिती। काही अहवालानुसार या वाढीमुळे पेन्शनधारकांना दरमहा 2,500 ते 7,500 रुपये अतिरिक्त रक्कम मिळू शकते। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।